राष्ट्रपती राजवट लागू होऊन आठवडा उलटत नाही तोवर जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। नॅशनल कॉन्फरन्सने पीडीपीला पाठिंबा जाहीर केला। माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन वोहरा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिले। अनिवासी भारतीयांनाही लवकरच मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता आहे। अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळावा यासंबंधी पावलं उचलण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले। त्यावर निवडणूक आयोगाची शिफारस आपण स्वीकारल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय। भाजप खासदार साक्षी महाराज आपल्याच विधानामुळे दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत। वादग्रस्त विधानावर आता भाजपनं साक्षी महाराज यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलंय। हिंदूंनी 4 मुलांना जन्म द्यावा या विधानावर चहूबाजूनं साक्षी महाराज आणि भाजपवर टीका झाली होती। दरम्यान अमित शहा यांनी ते विधान साक्षी महाराज यांचं वैयक्तिक वक्तव्य असल्याचं स्पष्ट केलंय। देशाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार अरविंद पनागरिया यांनी हाती घेतलाय। नवी दिल्लीतल्या नीती आयोगाच्या कार्यालयात त्यांनी पदाची सूत्र हाती घेतली। वर्षानुवर्षे देशाचं आर्थिक नियोजन करणारा नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग अस्तित्वात आलाय। पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत। डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे प्रमुख अविनाश चंद्र यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीनं हा निर्णय घेतला। येत्या 31 जानेवारीनंतर अविनाश चंद्र डीआरडीओ प्रमुखपदी असणार नाहीत असं सरकारनं स्पष्ट केलं। एएस किरण कुमार इस्रोचे नवे अध्यक्ष झालेत। राधाकृष्ण नायर निवृत्त झालेत। एएस किरण कुमार यांना इस्रोमध्ये दीर्घ अनुभव आहे। जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्र्यातल्या ताजमहल परिसरात शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आली। पांढऱ्या संगमरवरी दगडात साकारलेल्या ताजमहलच्या सौंदर्याला कोळसा तसंच शेणाच्या धुरामुळे बाधा येते। एका अमेरिकी प्रकाशनानं याबाबतचं वृत्त छापलं, त्यानंतर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। कारण सुनंदा पुष्करचे पती ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा एकत्र फोटोज हाती आलाय। हा दुबईतला फोटो असून जून 2013 मध्ये दुबईतल्या एका हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात थरूर आणि तरार एकत्र आले होते। थरूर आणि तरार यांच्यातल्या वाढत्या घनिष्ठ संबंधांमुळे सुनंदा पुष्कर नाराज होते असं सांगितलं जातंय। देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेन आता धावण्यासाठी सज्ज झाली। हरियाणामध्ये रेवाडी ते रोहतक दरम्यान पहिल्या सीएनजीवर धावणाऱ्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात आला। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वे गाडीचं उद्घाटन केलं। नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं फ्रान्समधलं सुप्रसिद्ध साप्ताहिक चार्ली हेब्दोनं आपल्या कौन्सुल्यातून सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। चार्ली हेब्दोनं आपल्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर मोहम्मद पैगंबर यांचं चित्र रेखाटलंय। चार्ली हेब्दो कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं पैगंबर यांनाही दुःख झाल्याचं यात दाखवण्यात आलंय। आता तुमचा स्मार्टफोन सतत चार्ज करण्याच्या कटकटीपासून तुमची सुटका होऊ शकते, कारण केवळ 2 मिनिटात तुमचा स्मार्टफोन चार्ज करणारा चार्जर लवकरच बाजारात येतोय। स्टोरडॉट या इस्रायली कंपनीनं हा वेगवान चार्जर निर्माण केला असून लास वेगासमधील कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये तो दाखवण्यात आला। यूएस सेंट्रल कमांडचे ट्विट अकाउंट आणि यूट्यूब पेज हॅक झालंय। या पानावर इस्लामिक स्टेटच्या समर्थनार्थ मजकूर उमटलाय। अपघातग्रस्त एअर एशियाच्या ब्लॅक बॉक्समधला डेटा रेकॉर्डर इंडोनेशियाच्या डायव्हर्सनी बाहेर आणलाय। अपघाताचं नेमकं कारण शोधण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। चीनच्या जिआन्सू प्रांतात एका रेस्टॉरंटमध्ये 2 गॅस सिलेंडर्सने पेट घेतला। फायर फायटर्सने मोठ्या शर्तीने हे सिलेंडर्स बाहेर काढले आणि आग आटोक्यात आणली, नाहीतर मोठा अपघात होऊ शकला असता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।